स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही तिवसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि स्पोर्ट्स शूज मिळाला नसल्याचा आरोप आहे। या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तिवसा पंचायत समितीत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। विद्यार्थ्यांना तातडीने साहित्य द्यावं, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी आणि पालकांना झालेला खर्च परत द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। गावखेड्यातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर खासगीत साहित्य विकत घ्यावं लागतंय। शाळा गणवेश आणि स्पोर्ट्स शूज देणाऱ्या या कंत्राटदाराला आजच्या आज ब्लॅकलिस्ट करण्यात यावं। शिवाय ज्या पालकांनी खासगीत हे साहित्य खरेदी केलं त्या गोरगरीब पालकांना साहित्य खरेदीचे पैसे भरपाई देण्यात यावे। यासह संध्याकाळपर्यंत तातडीने हे साहित्य तिवसा तालुक्यातील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावं। या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तिवसा पंचायत समितीमध्ये आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश आणि स्पोर्ट्स शूज मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे। उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे। देशाचं 80व स्वातंत्र्य दिन आपण साजरं करतो आहे। मात्र तिवसा तालुक्यातील ज्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अजूनही स्पोर्ट्सचा गणवेश आणि बूट्सचं वितरण झालेलं नाही आहे। मग आपण काय स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे? अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना एक असा निरोप देण्यात आलेला आहे की काळा शूज जो असते शाळेचा तो विकत घ्या। अनेक पालकांनी तो शूज घेण्यासाठी धाव घेतलेली आहे बाजारपेठेमध्ये। मला सांगा, ग्रामीण भागामध्ये कोण राहतं? शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, भूमिहीन, ज्यांना रोज आपल्या शेतात जाऊन काम करावं लागतं, काबाड कष्ट करावं लागतं, अशा लोकांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात। माझ्यासारख्याची मुलं मराठी शाळा, जिल्हा परिषद या शाळा जगाव्या म्हणून आम्ही आमची मुलं इंग्लिश कॉन्व्हेंटला टाकत नाही, CBSEला पाठवत नाही, आम्ही जिल्हा परिषदेला टाकतो। मी पालक आहे। माझा मुलगा पहिल्या वर्गात आहे शिरासगाव मुजरी शाळेमध्ये, आणि अशा वेळी स्वातंत्र्य दिनाचं पूर्वसंध्येला पर्यंत सुद्धा यांना अजूनही बूट मिळालेले नाही, स्पोर्ट्स गणवेश मिळाला नाही। बरं, शाळेचा गणवेश सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मिळाला नाही। किती गंभीर प्रकार आहे हा। त्यामुळे आम्ही माननीय BDO साहेबांना इथे निवेदन दिलं, आणि जोपर्यंत आज संध्याकाळपर्यंत रात्रीतून जोपर्यंत साहित्य प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करणार आहे। आम्ही इथून हलणार सुद्धा नाहीये, इथून उठणार नाहीये।